महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। माझं नाव सुरजित बर्मन आहे। मी जनरल सेक्रेटरी आहे इथला। इथे काल रात्री 3च्या दरम्यान 2:30 ते 3च्या दरम्यान इथे आमचे इथे जो वॉचमॅन होता रमेश बहादूर म्हणून, थापा म्हणून त्याचं नाव होता। ऍक्च्युली ते चुकीचं नाव आहे त्याचं। ते इथे 4 दिवसापासून कामाला होता आणि त्यांनीच इथे आमच्या इथे त्याच्याबरोबर अजून 2 माणसं येऊन आतमध्ये येऊन मंदिरात घुसून सर्व त्यांनी कुलूप वगैरे फोडलेत, दरवाजा फोडलेत, सर्व हे करून त्यांनी आमची जे आई आहे कालीमाता, हे फार प्रसिद्ध मंदिर आहे। म्हणजे 65-70 वर्षापासून हे मंदिर स्थापित आहे इथे। इथे त्या देवीला जे नेसले आलेले जे सोने होते, टोटल सोने दागिने वगैरे ते चोरून घेतलेले आहे, कबड फोडलेत आणि बऱ्याच काय गोष्टी केल्या। आम्ही अजून तपास घेतो काय काय गेलेलं आहे। दागिने जवळपास असं बघायला गेलं आम्हाला असा अंदाज आहे म्हणजे 5 ते 6 लाख रुपयाचे दागिने असावा, कारण हे दररोज घालून ठेवायचे। तर अंदाज आहे आम्हाला असं वाटते 5-6 लाख रुपयाचे दागिने असावा। आणि 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 बाकीचे पण बरेच मुद्देमाल आहेत, ते अजून आम्ही त्याचे तपास घेतोय। हे आज पहाटे 2:30-3च्या दरम्यान झालेली आहे। पोलीस स्टेशन मधून सिनियर PI जे आहेत पडवल साहेब आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या टीम पण होते। इथे येऊन त्यांनी सर्व तपासणी वगैरे केलेली आहे, पंचनामा झालेली आहे आणि इथे आपल्या CP ऑफिसवरनं पण तपास झालेली आहे इथे आणि ते पाठपुरावा करत आहे ते आणि FIR पण नोंदणी झाली आहे की बघा एवढी मोठी हे आमच्या कुर्ला कॅम्प मध्ये आमचा एवढा जुना मंदिर आहे, आमचा सर्व लोकांची इथे आस्था आहे त्या मंदिरापासून। तर आम्हाला हेच आहे की ज्या माणसाने असं जे भ्रूण कृत्य केलेली आहे त्याला लवकर त्या पोलिसांनी ताब्यात घ्यावं। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।